साबुदाणा न वापरता पचायला हलकी, पित्ताचा त्रास न होणारी आणि अतिशय पौष्टिक उपवासाची खीर कशी बनवायची ते पाहूयात। दूध न आटवता कुकरच्या फक्त 3 शिट्टीत ही मस्त खीर बनून तयार होईल। उपवासाच्या दिवशी फक्त एक वाटीभर जरी ही खीर खाल्ली ना, दिवसभर पोट भरल्यासारखं वाटेल। अतिशय पौष्टिक आणि स्वादिष्ट ही उपवासाची खीर कशी बनवायची ते पाहूयात। तर त्यासाठी पाव कप राजगिरा घेतलेला आहे। राजगिराच्या लाह्या बनवून घ्यायची काहीच गरज नाही। राजगिरा पचायला सुद्धा हलका असतो आणि उपवासामध्ये अतिशय पौष्टिक आहे। तर एका भांड्यामध्ये पाव वाटी राजगिरा घेतलेला आहे। यामध्ये पाव वाटी भगर घेतलेली आहे, यालाच आपण वरईचे तांदूळ म्हणतो। यामध्ये साबुदाणा नसल्यामुळे ही खीर पचायला सुद्धा हलकी बनेल, पित्ताचा त्रास अजिबात होणार नाही। हे दोन्हीही एकत्रच काढून घेतलेलं आहे, 1 ते 2 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं। ही खीर बनवण्यासाठी राजगिरा आपल्याला धुवूनच घ्यायचंय। धुवून घेतल्यामुळे ज्यावेळी आपण हे तुपावरती परतून घेणार आहे त्यावेळी राजगिराच्या लाह्या बनत नाहीत, व्यवस्थित तो भाजला जातो पण फुलत नाही। आता एखाद्या गाळण्यामध्ये किंवा चाळणीमध्ये हे गाळून घ्यायचं। तर 2 वेळा स्वच्छ धुवून घेतलं आणि यातलं पाणी सगळं निथळून घेतलेलं आहे। आता कुकरमध्ये अर्धा ते 1 चमचाभर तूप गरम करायचं। तूप चांगलं गरम झालं की यामध्ये धुवून घेतलेला राजगिरा आणि भगर काढून घेतली। आता हे आपल्याला 1 मिनिट भरच तुपावरती चांगलं परतून घ्यायचं। यामुळे खिरीला चव सुद्धा चांगली येते। राजगिरा धुवून घेतलेला असल्यामुळे तुपावरती परतून घेताना याच्या लाह्या उडत नाहीत। यामध्ये 1 ते 1.5 कप गरम पाणी घ्यायचं किंवा ज्या वाटीने लाह्या आणि राजगिरा मोजून घेतलेला आहे त्या वाटीने 5 वाटी पाणी घ्यायचं। हे सगळं चांगलं मिक्स करून घेतलं। यामध्ये आता बाकीचं काही घालायचं नाही। तर कुकरला झाकण लावायचं आणि लो टू मीडियम फ्लेमवरती 3 शिट्ट्या करून घ्यायच्या। 3 शिट्ट्या झाल्यानंतर कुकर थोडासा थंड झाला की याचं झाकण काढून घ्यायचं। 3 शिट्ट्यांमध्ये राजगिरा आणि वरई अगदी परफेक्ट शिजलं जातं। आपल्याला खिरीसाठी जसं याचं टेक्स्चर हवं आहे तसंच हे मऊ व्यवस्थित शिजलं जातं। 3 शिट्ट्यानंतर कुकर थोडासा थंड झाल्यानंतर याचं झाकण काढून घेतलं आणि हे पहा, या दोन्ही गोष्टी व्यवस्थित मऊ शिजलेल्या आहेत। आता यामध्ये 2 कप दूध घ्यायचं, साही सहित वापरू शकता। गॅस पुन्हा चालू केलेला आहे। आता हे मंद आचेवरच दुधामध्ये आपल्याला शिजवून घ्यायचंय। दूध आपल्याला जास्त वेळ आटवत बसायची गरज नाही, कारण या दोन्ही गोष्टी व्यवस्थित शिजलेल्या आहेत। तर फक्त 3 ते 4 मिनिटे दुधामध्ये आपल्याला हे चांगलं शिजवून घ्यायचं। म्हणजे साधारण एक उकळी येईपर्यंत हे आपल्याला शिजवून घ्यायचंय। म्हणजे वरईच्या तांदळातलं स्टार्च आणि दुधातलं फॅट व्यवस्थित एकजीव होतं आणि त्यामुळेच दूध न आटवता सुद्धा खिरीला चांगला दाटसरपणा येतो। 3 ते 4 मिनिटानंतर मस्त याला उकळी फुटलेली आहे। आता यामध्ये 1/3 कप इथे मी साखर घातलेली आहे। तुमच्या आवडीनुसार साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता। साखर घातल्यानंतर पुन्हा फक्त 2 मिनिटे हे शिजवून घ्यायचं आणि त्यानंतर यामध्ये आवडत असेल तर सुक्यामेव्याचे काप, थोडंसं केशर घालायचं, अर्धा चमचा यामध्ये वेलची पूड घ्यायची। तर इथे मी थोडेसे बदाम आणि पिस्त्याचे काप घेतलेले आहेत। थोडंसं केशर घातलेलं आहे, यामुळे खिरीला रंग सुद्धा मस्त येतो आणि फ्लेवरसाठी यामध्ये थोडीशी वेलची पूड घातलेली आहे। आता पुन्हा हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं। मंद आचेवरच फक्त 1 मिनिटभर पुन्हा हे शिजवून घेऊ शकता। यामध्ये साबुदाणा न वापरता किंवा दूध न आटवता सुद्धा मस्त याला दाटसरपणा येतो। उपवासामध्ये काही जणांना साबुदाण्याची खिचडी खाल्ल्यानंतर किंवा साबुदाण्याचा कोणताही पदार्थ खाल्ल्यानंतर पित्ताचा त्रास होतो किंवा डोकेदुखी होते, तर त्यांच्यासाठी हा सगळ्यात चांगला पर्याय आहे। आता गॅस मी बंद केलेला आहे। यावरती झाकण ठेवून फक्त 5 मिनिटे वाफ द्यायची। गॅस बंद करूनच वरच्यावरच याचं झाकण ठेवलेलं आहे आणि 5 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता अतिशय पौष्टिक मस्त दाटसर उपवासाची खीर बनून तयार झाली। आता यामध्ये तुम्हाला वरई किंवा भगर वापरायची नसेल तर फक्त राजगिऱ्याची सुद्धा खीर छान बनते। राजगिरा पाववाटी घेतलेला होता आणि भगर सुद्धा पाववाटी घेतलेलं होतं आणि फक्त यामध्ये 2 कप दूध वापरलेलं आहे आणि तरी सुद्धा तुम्ही पाहू शकता भरपूर खीर बनून तयार झालेली आहे। आषाढी एकादशीला घरातल्या सगळ्यांचाच उपवास असतो, तर लहानांपासून वयस्कर लोकांपर्यंत सगळ्यांसाठी अतिशय पौष्टिक आणि पचायला हलकी उपवासाची खीर बनून तयार झालेली आहे। कुकरमध्ये बनवून घेतली त्यामुळे शिजायला सुद्धा जास्त वेळ लागत नाही। तर कोणत्याही उपवासाला किंवा श्रावण महिन्यात भगर राजगिरा जर खात असाल तरी सुद्धा ही खीर तुम्ही नक्कीच बनवू शकता। खीर थंड झाल्यानंतर आणखी याला दाटसरपणा येतो। उपवासाच्या दिवशी वाटीभर जरी ही खीर खाल्ली ना तर दिवसभर पोट भरल्यासारखं वाटेल आणि महत्वाचं म्हणजे ही खीर चवीला सुद्धा अतिशय छान बनते। तर एकदा ही उपवासाची खीर नक्की करून पहा, घरातल्या सगळ्यांना 100% आवडेल।